तर सर्वांचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही युवकांनी चांगलं फिरायला तुम्हाला मी दाखवतात आम्ही कुठं फिरायला जाणार आहे. हे हाय कर हाय कर हाय कर हाय कर केव्हा हां. तर आता युवकांना आम्ही कुठं जाणार आहे मग थोड्याच वेळा दाखवतो. आता आम्ही जातो गाडी आणायला, गाडी आणतात. तर आता आम्ही अशा ठिकाणी जाणार आहे ना, ते मी 2-3 महिन्यापासून गाडीची वाट बघत होतो. तर आज योग आला आणि युवकांनी आता जाणार आहे. तर आता आपण पोचलो आहोत जिजाबाद चौकामध्ये, तळेगावमध्ये. हे आपले PMT बस. आम्ही कुठे चाललो? जोरात बोल. हां तर चला बस चला. पप्पा ओके इकडे काय करतो पप्पा? हा कुठे चालू सांग? चली हाँ फिर चली बाय बाय चाबी दूँ चाबी दूँ चला तर आता आपण इथून आज जाणार आहे जिथे आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणाचं हे कसं एकदम सुंदर असं गेट आहे बघा. आपण यातून आता आज जाणार आहे, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं तिथं ते कुठलं ठिकाण आहे मी तुम्हाला सांगतो. तर फायनली आपण पोचलो आहोत जिथे आपल्याला खूप वाट बघावी लागली होती जाण्यासाठी. तो दिवस आता आलेला आहे. आपण पोचलो आहोत तळेगाव येथील भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे ते पाहण्यासाठी. आणि तिथे पोचलो आपण. तिथे तुम्ही एंट्री करताना बघू शकता की डॉक्टर आंबेडकरांचा फोटो आहे. जे संविधान त्यांनी लिहिलं होतं ते देताना आहेत. तर आणखीन तुम्हाला मी माहिती इथे सांगणार आहे, ते तुम्ही पूर्णपणे बघत राहा व्हिडिओ. चला तर मला दाखवतो. तर आता आपण तळेगावमध्ये पोचलो डॉक्टर आंबेडकर ते हेच घर आहे तुम्ही बघू शकता. आणि हा तुम्हाला लोगो दिसतोय 1948 ते 1956 या वर्षापर्यंत डॉक्टर आंबेडकर इथे वास्तव्य करत होते या घरात, तुम्ही बघू शकता. आत्ता आपण आलो आहोत घराच्या बॅक साईडला. ते बघू शकता त्या डॉक्टर आंबेडकर रमाई मातांची मूर्ती आहे तिथे आणि घराची बॅक साईड आहे. तर मी तुम्हाला आता घरामध्ये दाखवणार आहे काय काय आहे ते. तर ह्या घरामध्ये लायब्ररी चालू असते त्यामुळे ते कोण जास्त बोलू शकत नाही. तर मी तुम्हाला काही फोटो व व्हिडिओ दाखवणार आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. घराचे इथे आपल्याला कधी बघायला मिळालं नसतं, तुम्ही तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला. तर तुम्ही बघू शकता डॉक्टर आंबेडकरांनी जे कपाट वापरलं होतं पुस्तकासाठी ते हे कपाट आहे, तुम्ही बघू शकता.
इथं सर्व अभ्यास करत असतात तिथं सर्वजण. आणि इथे ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे या घरामध्ये. तर हा फोटो 25/12/1954 सालीचा आहे. देहू येथे बुद्धविहार स्थापन केलं होतं. तेथील कार्यक्रमातील हा फोटो आहे डॉक्टर आंबेडकरांचा. तर हा फोटो 8 मे 1950 सालचा आहे. या फोटोमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे भारताचे पहिले कायदेमंत्रीपदी शपथ घेत आहे. ह्यावेळेचा हा फोटो आहे. तर आता आम्ही घरी चाललो आहोत. आता आम्ही डॉक्टर आंबेडकर तळेगावमधील घर बघितलं. घर बघून एकदम मन प्रसन्न झालं आमचं. तर तुम्ही कधीतरी या तळेगावमध्ये डॉक्टर आंबेडकर घर बघा. डॉक्टर आंबेडकर ते निवास केलं होतं त्यांनी, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आपण इथे एंड करूया. सर्वांना व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. जय भीम.